जगण्यासाठी सुंदर विचार। आयुष्यात नेहमी नातं हे मनापासून सांभाळून जपायचं असतं। कोण चुकीचा आणि कोण बरोबर यावर भांडण न करता, वाद न घालता समजून घेणारा बनायला हवं। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला दुःख विसरायचं असेल तर आधी स्वतःसाठी हसायला शिकव आणि आनंद हवा असेल तर दुसऱ्यांना हसवायला शिकवावं। आयुष्यात दुसऱ्यांच्या डोळ्यातलं आलेलं अश्रूचं निमित्त होण्यापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावर हसूचे कारण बनायचं। या जगात मौनात दडलेला अर्थ आणि शांततेत लपलेला आवाज सगळ्यांनाच समजत नसतो। आयुष्यात नेहमी ज्याच्या सहवासात राहतो त्याचे शुद्ध चांगले विचार आणि पंक्तीमध्ये सात्विक शुद्ध अन्न नसेल तर अशा लोकांचा सहवास आणि पंगत त्याच वेळेला दोन्हीही सोडून देण्यात आपला शहाणपण असतो। या जगात काही लोकांच्या मते प्रेम हे मिळायला नशीब लागतं आणि काहींच्या मते हिंमत लागते। पण खरं तर प्रेम मिळायला समोरच्या व्यक्तीत सुद्धा तेवढंच आपल्यावर पण प्रेम असायला लागतं। जीवनातला सर्वांना येणारा हा एक अनुभव कटू आहे पण सत्य आहे। कोणी आपल्याला फॉर्मॅलिटी म्हणून बोलणं आणि हक्कानं बोलणं यात फरक असतो। असं म्हणतात की ढगाला ओझं झालं की पाऊस पडतो आणि हृदयाला ओझं झालं की अश्रू येतात। जीवनात सुख दुःख आणि चांगलं वाईट असे चालूच राहणार शेवटी माणूस आहे। कोणाला दोष देऊन काहीही उपयोग नाही। आपणच हे करा। माणसं ओळखायला शिका, मार्ग काढायला शिका, परिस्थिती लढायला शिका। मग बघा, कुणाविषयी कुठल्याही प्रकारची तक्रार राहणार नाही। आयुष्यातली कोणती वेळ योग्य वेळी चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं तर अयोग्य वेळ आयुष्यात येत नाही। माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावं लागत असतात। ते टाळता येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो। आयुष्यात काय विसरू नये, बळ आल्यावर पाखरांना आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरट मात्र कधीही विसरू नये। आपल्या आयुष्यात कोण मोठी असतात। व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचतो ती फक्त त्या व्यक्ती असलेल्या कर्तृत्वामुळे नव्हे तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो। आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात। आयुष्यात सहज काय करता येत नाही। भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही। देवाने काय केले आहे, आयुष्याच्या वाळवंटात जगता यावं म्हणून देवाने नात्याचं पाणवठे तयार केलेले आहेत। जगताना काय महत्वाचे असते, नात्यामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात: ऐकून घेणं, समजून घेणे आणि विश्वास असणे। खरा स्वभाव, आपण कितीही जपले समोरच्याच्या मनातील भाव, पण वेळ आल्यावर माणसं खेळतातच डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात माणसाचा खरा स्वभाव। कटू सत्य,
शपथ घेऊन खोटे बोलणारा माणूस लोकांना खरा वाटतो आणि प्रामाणिक सत्य सांगणारा माणूस लोकांना खोटा वाटतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.